नोटबंदी निर्णयाच्या एका महिन्यानंतर केंद्र सरकारने डिजिटल पेमेंटचा वापर वाढावा यासाठी अनेक मोठे निर्णय आता घेतलेत. नोटांचा वापर कमी करून काळ्या पैशाला थारा मिळू नये यासाठी केंद्राने तब्बल 11 मोठ्या योजना किंवा सवलती जाहीर केल्या आहेत, ज्यात पेट्रोल पंप, टोल, रेल्वे तिकीट काउंटर, विमा कंपन्या आणि इतर ठिकाणी जर तुम्ही डिजिटल म्हणजेच तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने व्यवहार केला तर तुम्हाला मोठी सूट मिळणार आहे. पेट्रोलियम पदार्थांची खरेदी करणाऱ्यांना £5% सवलत, तसंच राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवरती टोल भरणा केल्यास त्यात 10% सवलत मिळणार आहे. जो डिजिटल मोड से पेट्रोलियम प्रोडक्ट्स, ऑयल और पेट्रोल और डीजल खरीदेगा उसको 0.75% का डिस्काउंट मिलेगा. टोल प्लाजास पे, नेशनल हाईवेज में फास्टैग या RFID कार्ड्स का इस्तेमाल करते हैं और उनकी डिजिटल पेमेंट करेंगे, द यूजर ऑफ दैट उस पे भी उनको 10% डिस्काउंट मिलेगा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा 500ची नवी नोट चलनात आणणार आहे. या संदर्भात काल RBIनं एक नोटिफिकेशन काढलं, ज्यानुसार 500 रुपयांच्या नोटांची नवी सिरीज जारी करणार असल्याचं RBIनं स्पष्ट केलंय. या नव्या नोटांमध्ये इन्सेट लेटर नसते, तसंच या नोटांवरती छपाईचं वर्ष हे 2016 असेल आणि RBIचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांची नोटांवरती सही असेल. 10 डिसेंबरपासून रेल्वे, मेट्रो आणि बस तिकिटासाठी 500 रुपयाच्या जुन्या नोटा रद्द करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. मात्र दूध, मेडिकल, हॉस्पिटल यासारख्या इतर अत्यावश्यक सुविधांसाठी मात्र या नोटा 15 डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील. यापूर्वीच केंद्र सरकारनं टोल, पेट्रोल पंपावरती जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली आहे. दरम्यान कार्डनं होणाऱ्या 2000पर्यंतच्या व्यवहारांवरती सेवा शुल्काची आकारणी केली जाणार नाही, हेही महत्त्वाचं. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात एका दिवसात 15 टन सोन्याची खरेदी झाली आहे. नोटांच्या बंदीनंतरच्या केवळ एका दिवसात संपूर्ण देशभरात ज्यांच्याकडे काळा पैसा होता तो प्रामुख्याने सोन्यामध्ये गुंतवल्याचं प्रथमदर्शनी वाटलं होतं आणि या आकडेवारीवरून हे सिद्धही झालंय. संपूर्ण देशात मिळून वर्षभरात जितक्या सोन्याची खरेदी होते त्यापेक्षा 5 पट जास्त सोनं एका दिवसात खरेदी करण्यात आलंय. प्राप्तिकर विभागानं चेन्नईत एकाच वेळी 8 ठिकाणी छापेमारी केली आहे आणि एका मोठ्या मनी एक्सचेंज रॅकेटचा पर्दाफाश केलाय. सराफा व्यापाऱ्यांच्या घरातून 100 किलो सोनं आणि 90 कोटी रुपयांची रोकड प्राप्तिकर विभागानं जप्त केली आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यानं एकाच वेळी 8 ठिकाणी छापे टाकून मोठ्या मनी एक्सचेंजर रॅकेटचा पर्दाफाश केलाय. चेन्नईच्या अण्णानगर आणि टी नगरामध्ये ही छापेमारी करण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे यात 70 कोटी रुपयांच्या नव्या नोटाही आहेत. जिल्हा बँकांवरील निर्बंध उठवण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्री सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने अरुण जेटली यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारनं 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून बाद ठरवल्यानंतर या संदर्भात होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील व्यवहारांवरती निर्बंध घातले गेलेत. मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय मूर्खपणाचा असून यामुळे शेतकरी आणि गरिबांचे मोठे हाल होत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते नवी दिल्लीत काल पत्रकारांशी बोलत होते. नोटबंदीला काल 1 महिना पूर्ण झालाय. त्यानिमित्तानं विरोधकांनी गांधी पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून काल आंदोलन केलं. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षानं यात सहभाग नोंदवला आणि 8 नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळणार असल्याचं सांगितलं गेलं. दरम्यान नोटबंदीवरती आज राहुल गांधी संसदेत विरोधकांची बाजू मांडणार आहेत. नोटबंदीनंतर जर दहशतवादी हल्ले थांबत असल्याचा दावा केला जात असेल तर संपूर्ण जगानं नोटबंदी करावी असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना तिरकस टोला लगावलाय. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोदींनी जर 50 दिवसांचा वेळ मागितला असेल तर तो देऊ असं सांगायला देखील उद्धव ठाकरे विसरले नाहीत. दरम्यान उद्धव ठाकरेंनी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. यात सहकारी बँकांवरील निर्बंध उठवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
हैदराबादमधली एक 7 मजली इमारत कोसळली आहे। या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झालेला आहे, तर एका मुलीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले। मात्र अजून 10 जण ढिगाऱ्याखाली अडकून पडलेले आहेत। नानक रामगुंडा परिसरामध्ये ही इमारत होती। बचाव कार्य इथं अजूनही सुरू आहे।